नाशिकमधील मुलं विक्री प्रकरण आणि या प्रकरणी महिलेनं बेकायदेशीर दत्तक पत्र हे बनवलं असल्याचं समोर आलंय। 12 पैकी 3 ते 4 मुलांची विक्री केल्याचा संशय देखील व्यक्त होतोय। बच्चीबाई हांडोगे या महिलेनं स्वतःच्या गावात विकलेल्या मुली बेकायदेशीर दत्तक पत्र तयार करून विकल्या गेल्या असं म्हटलं जात आहे। केवळ 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हा सगळा व्यवहार झाला अशी माहिती समोर येते। 16 डिसेंबर 2019 ला मुलीला दत्तक दिलं गेलं, जे बेकायदेशीर होतं असं आता म्हटलं जात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।